उठाला 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 टाळी वाजवायला बसले जरा टाळी वाजवा. ज्यांना हात असतील ते टाळ्या वाजवा. जे माणसं नसतील ते टाळ्या वाजवा. या जन्मात टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मात भर बाजारात वाजवा लागतील. विठ्ठल विठाला 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 स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. सत्य बोल मुखे दुःखे अनेकांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाराम बाबाजी सद्गुरु दास तुकाराम बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. वसुदेव सुतं देवं कंसचानूर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु गुरुदेव ब्रह्मा गुरु विष्णुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे गिरिया स्मरण होई सकल त्यांच्या ठिकाणी देशबंधू श्रीधरण श्री गुरुजी काय माझी वाणी मानेल संतान शिरंगोची तासे आपल्या. ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह तुलो पावन झालो चराचरी. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नोये तुझा. सत्य बोल मुखे दुःखे अनेकांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ठाला 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 ठाला. पुंडलिका हर्षा श्री नारायण पंढरीनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की योगेश्वर भगवान की बोल बजरंगबली की भारत माते की जय. विठ्ठल ठाला विठाला 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 ठाला ठाला. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. सत्य बोल मुखे दुखे अनेकांचे दुखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा. प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता जमलेले सर्वसर्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर समजांचे सर्वजण तुला सर्वांच्या सकाळने
कीर्तन पिसळे करताना वडील अपंग महाराष्ट्र भूषण इंदुरताई सम्राट जगमान्य जगद्गुरु तुकोबाया यांचा सुंदर चार चरणाचा देवाला आवडणारी खरी भक्ती कोणती आणि मुळात देवाची पूजा कोणती हे सांगणार अभंग आहे. विठाला विठाला जगामध्ये पूजा करत नाही असा माणूस नाही, सेवा करत नाही असा माणूस नाही, श्रद्धा नाही असा माणूस नाही, आवड नाही असा माणूस नाही. फक्त प्रश्न एवढा आहे, आवड कुणाला चांगली असेल कुणाला वाईट असेल, पूजा करत असताना कुणाची श्रद्धा कुणावर असेल पण श्रद्धा नाही असा माणूस नाही. जगात कळत नाही असा माणूस नाही. सगळ्यांना कळत, खायचं सगळ्यांना कळत, काय खावं याची अक्कल नाही, नाही तर सगळं कळत. विठ्ठल विठ्ठल पिण्याची अक्कल आहे पण काय प्यावं याची अक्कल नसल्यामुळं स्वतःचे डोळे चांगले असून लाल करायची सवय लागली. विठ्ठल विठ्ठल देवाने कोटी रुपयाच्या दिलेल्या शरीराचं मातेर नरदेहा दुर्लभ झाला, नरदेहा दुर्लभ झाला, नरदेहा दुर्लभ झाला रे, नरदेहा दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. जगात काही गोष्टी दुर्मिळ आहेत, त्यामध्ये नंबर 1 ची गोष्ट आहे नरदेह. अरे माणूस हा किती दिवस जगला याला अजिबात किंमत नाही, जगतोय कसा याला फार मोठी किंमत नाही. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगला, कोरा राहिला. मुक्ताई 9 वर्ष जगली, 1400 वर्ष चांगदेवाचा ग घालून नसली. ज्ञानोबा 22 वर्ष जगली, पण उत्तमची उरी कीर्ती मागे. राजे संभाजी 19 वर्ष जगली, पण उत्तमची उरी कीर्ती मागे. आता आपल्याकडे चांगदेव 95, 96, 98. घराचे कोपरे खराब केले पण आतली घाण बाहेर निघली नाही. विठ्ठल विठ्ठल पूर्ण सांग्या. घराचे कोपरे खराब केले, नाताचे मुके घेऊ घेऊन नाताच्या तोंडात मिश्या गेल्या, उद्योग भरपूर केले पण कळलं कुठं, कळायला फार वेळ आहे. त्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात जीवनामध्ये 4 सेवा कर फक्त. 1 स्वामी काज, 2 गुरु भक्ती, 3 वडिलांची आज्ञा आणि 4 पतीची सेवा. याच्यापेक्षा दुसरी पूजा नाही. आणि खरी देवाची पूजा आहे सत्य बोल. पण कधी दुसऱ्याच्या दुःखात तुझ्यामध्ये सामील होण्याची ताकद असेल तर बोल. आणि हे करणार. अरे माणसासारखा जगायचा निश्चय जर केला ना तर तुला तुझ्या जीवनाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आता त्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ज्यासाठी कीर्तन आहे तो शब्द आहे वाढदिवस. आता वाढदिवस या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. सगळी लोक म्हणत असतील हा शब्द बरोबर आहे, पण हा शब्द चुकीचा आहे. त्याला योग्य शब्द आहे अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल 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 विठ्ठल. 61वा वाढदिवस. याचा अर्थ 7 गेले, 61वा सुरू झालं. आणि 100 होण्यासाठी आम्ही तुम्हाला पुण्याचा भाग देऊन पुढे पाठवत आहोत. याचा अर्थ अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या लग्न पत्रिकेत एक शब्द आहे. इट इज ऍब्सोल्युटली रॉंग. शब्द असा आहे, आमचे येते श्री हरीचे कृपे करून आमचे चिरंजीव.
आता इथं दोन वाद आहे. कृपा कुणाची आहे? श्रीहरीची. श्रीहरीची जर कृपा असेल तर आमच्या सारख्यांचे आशीर्वाद का? पुन्हा घोळच आहे ना. याचा अर्थ धड ना तुम्ही श्रीहरीचे. आता आमच्या आशीर्वादानं कुणाचंच नीट होणार नाही, कारण आमचंच झालं नाही तर तुमचं नीट करायचा प्रश्न येतो कुठं? आणि त्यामुळे तुमची अवस्था भागवेल झाली. धड देवाची कृपा नाही आणि आमचा पुरा आशीर्वादही नाही. आम्ही लग्न मंडपात म्हणतो यांचे वैवाहिक जीवन सुखाचे समाधानाचे भरभराटीचे जावो आणि आम्हीच दोन लग्न करायचे. हे कोणत्या गाठ्यात बसत? आम्हीच म्हणायचं यांच्याकडून देश सेवा राष्ट्र सेवा घडो, आई वडिलांची सेवा घडो आणि आम्हीच आम्हालाच पोरांनी हाता घालून काढेल. आम्ही लोकांच्या पोरांचं काय सांगणार? म्हणून त्याला तो शब्द चुकीचा आहे. चिरंजीव 7 झाले. एक अश्वस्थामा, वा बल भीम, आणि सगळ्यात महत्वाचा चिरंजीव ज्याच्या कृपेने सगळं गाव चालतं, जय हनुमान, हा चिरंजीव. तसं आज ध्यानात ठेवा, साहेबांचा 61वा वाढदिवस करताना शब्द अभिष्ट चिंतन 16, याचा अर्थ असा आहे 60 गेले, 61वा सुरू झाला आणि त्यातल्या त्यात आमच्या पुण्याईनं पुढील 100 पूर्ण हो ही भगवंताक मागणी करण्यासाठी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाला अभिष्ट चिंतन 16 म्हणतात. कशालाही काही म्हणत बसू नका. आपली माणसं नवरीलाही लक्ष्मी म्हणतात. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, नवरी जर लक्ष्मी असती तर 1.5 महिन्यात वाहिली निघली असती का? नवरी जर लक्ष्मी असती तर सासऱ्यावर धावून गेली असती का? नाही. नवरी जर लक्ष्मी असती तर सासू सासऱ्याचं डिवायडेशन झालं असतं का? मग एवढं तरी कळत याचे शब्द बाग सुंदर आहे. कशाला काय म्हणावं एवढं कळ. आपल्या घरात एक वस्तू आहे बा, चहा प्यायला सगळे लोक वापरतात, कधीच एका जागेवर नाही, 100 माणसाच्या हातात जाते. याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे, तरी तिला लोक म्हणत्या बशी. एका जागेवर कधीच नाही, तिला म्हणते बशी. आणि जिनं पातेल्यात मुंडकं गुतावलं तर 1.5 महिना बाहेर निघत नाही, तिला म्हणत्या पळी. लोक विचित्र बाग येते. जी जागेवर थांबत नाही तिला म्हणत्या बशी, जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी, आणि ज्याच्या बोकांडी घर पडलं तरी कणत नाही त्याला म्हणत्या जातय. जातय हालत म्हणजे कुणाला, नवरदेवाच्या बापाला सुद्धा लोक काय म्हणल्या वर बापी, खाली कोणी. किती गोळाचा प्रश्न आहे. नवरदेवाचा बाप जर वर आहे तर खाली कोणी. शब्द नवरदेवाला सुद्धा नीट नाही बोलती लोक. नवरदेव आहे, नवरदेव आहे हा शब्द खास आहे. नवरदेव आहे, जो देव वर नाही तो देव, आणि हा एक दुपारभर देव आहे. त्याच्या मागे 2-4 जागा त्या ना त्या अर्ध्या चपटीवर गेल त्याला कलवरी म्हणतात. ते त्याच्या बुटाच्या दोऱ्या बांधित, सॉक्स बांधित, कोटाच्या गुंड्या घालीत, त्याला बोकांडी घेत, मारुती कन येत, सगळा आदब अर्ध्या चपटीसाठी. दुसऱ्या दिवशी ते नवरदेव एकटच ऊस तुडीत तर मुळ्या बांधाय माणसं नाही. त्याची हालतीच काढू जाणं, त्याची अंडरपॅन्ट तेच पिळीत, पण आदल्या दिवशी त्याच्या बुटाच्या दोऱ्या सुद्धा लोक बांधित्या फक्त चपटीसाठी. हात पैसे नाही तर काही नाही. लोक एवढी सेवा करायला मोकळे नाही. विठाला 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 विठाला. वाढदिवस आणि वाढदिवस 61वा
आणि एक ध्यानात ठेवा, मुलं किती मोठे झाली, वाक्य चांगलं आहे का, मुलं किती मोठी झाली त्यांची किंमत त्यांच्या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता, दयाची या धन्य माता पिता, दयाची या धन्य माता पिता. चांगली मुलं जन्माला यायची कुस पवित्र लागते, चांगली मुलं जन्माला यायची कुस पवित्र लागते. हिरण्यकश्यपू राक्षस होता, कयाधू राक्षसाची बायको होती, पण गरोदरपणामध्ये सुंदर विचार ऐकले तर भक्त प्रल्हादासारखं सुंदर सुपुत्र जन्माला आला. स्त्रिया ध्यानात ठेवा, ज्या स्त्रीनं गरोदरपणात ज्ञानेश्वरी वाचली तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कीर्तनकार झाल्याशिवाय राहणार नाही. जिनं मृत्युंजय वाचलं, छावा वाचलं, उपरा वाचली, बोलवता वाचली, देशभक्तीच्या गोष्टी वाचल्या, तिच्या पोटी शूर मुलगा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या बाईनं गरोदरपणात कलर टीव्ही पाहिला तिचं पोरग तिला हाता घालून काढल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल विठाला 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 विठले विठले. ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वर मोठे नाही, ज्ञानेश्वरांची आई मोठी आहे. राजा शिवाजी मोठा नाही, जिजाबाई मोठी आहे. दत्त महाराज मोठे नाही, अनुसया मोठी आहे. राम मोठा नाही, कौशल्या मोठी आहे. पवार साहेब मोठे नाही, त्यांची आईची कुस मोठी आहे. विठाल विठाल विठाला 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 विठाला. माणूस मोठा नाही, लोक म्हणताना राम कौशल्याचा म्हणतात, कैकेयीचा नाही. ध्यानात ठेवा, राम कौशल्याचा आहे, दत्त अनुसयाचा आहे, शिवाजी जिजाबाईचा आहे. यांची नावं चांगली पहा. आणि त्यातच खरे याच कारण असं आहे, आपल्याला मोठं होण्यासाठी जिनं जगात मोठे उपकार केले ती फक्त आईच आहे. मदर इज ए ओनली मदर, नॉट वर्ड फॉर लाईक दॅट मदर. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. आई म्हणजे आईच. ध्यानात ठेवा, आई म्हणजे आईच. मुलं किती आहे याला अजिबात किंमत नाही, किती होणारे यालाही किंमत नाही, कसे झाले यालाही किंमत नाही, जागत्यात कसे याला फार किंमत आहे. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. कुणाचाही वाढदिवस महाराष्ट्रभर होत नाही, आपला दावा गावाला माहिती होत नाही. साध्या साध्या गोष्टी डोक्यात घ्या. आपला वाडा चेकोट करेल लखमास मध्ये तुमच्यातलं कोण घ्या, तो रामभाऊ गेला, मला कसं नाही कळलं, मग काय तुला न्यायला लागत होत. एक ध्यान ठेवा, महाराष्ट्रभर मोठा वाढदिवस कुणाचा होऊ शकतो, ज्यांच्या आईची खुश पवित्र आहे, ज्यांच्या वडिलांचे संस्कार उत्तम आहेत आणि ज्यांच्या पाठीमाग मागच्या जन्माची पुण्याई भक्कम आहे, याशिवाय कदापि घडत नाही. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. वय 60 आहे का 61 आहे हे महत्वाचं नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तरी एकदा तरी नाव शिल्लक राहणार आहे. आणि तुमचं पाठीमाग किती नाव राहिलं याला फार किंमत आहे. आता आपली नावं लग्नपत्रिका सोडून कुठे येतेच नाही. कार्यवाहक, व्यवस्थापक, प्रेक्षक आणि संयोजक हे झाले मोठ्यांची. लहान्यांची तर कुठंच नाही, खाल्ल्या कप्प्यात. आमच्या नानाच्या लग्नाला यायचं, मग त्याच्या खाली नानाचा पराक्रम, मोखार 20-22 नाव. मुलीचं लग्न असलं तर आमच्या ताईच्या लग्नाला यायचं, खाली पक्की मोठी अंगणवाडी. एवढे या आपल्या नावाला खातं कोण? आपली नावं थोडीच आहेत. किती? राम, राम्या, राम, रामनाथ, रामराव, 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 पुढे रामराव साहेब,
आणि कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की रामराव गेले. याच्यापेक्षा काय, कारण काही माणसांचे पाय दोड राहते. एखाद्याच्या घरात जर माणूस गेला तर त्याचं घर फिरत. काही माणसांचं तोंड वाईट राहत, काहींचे हात इतके दोड राहते. जसं पंक्तीत वाढतं ना लोक पा, बुंदी एकाची, टुकरी एकाची आणि शायनिंग एकाची, घेरे बुंदी. तो म्हणतो नको उष्टी पडून पडू दे, घे यानं घरून आणली जशी. तो म्हणतो अरे माझं पोट भरलंय, भरू दे घे. माझा हात मोडीतो का, तो हात उपसून टाक ना. दुसरीच्या टुकरी का आला वजन आणतो घेण्यात. धाब्या बसले माणूस पहा म्हणतो कर रे कॉकटेल. तो म्हणतो पहिलीनच वकलोय, पुदिना हरं खाय पण घे. दारुडे सुद्धा 3 रंगाची, इकडे पेत ते गप झोपतो, फुकाट पेत ते आडत चालत, उधार पेत ते दादागिरी करतो. पेताड साधी नाही, पेताड ती नाही, त्यात काय कप्पी नाही. पण ही काय पेत ती गप झोपत का, नको खिशातले पैसे घालून तमाशा. ती गप मारत, पण जे फुकट पेत कवा डरकळत येईन. खड्या वाग असतो, पायजामा लगवीनं भरेल, गुडघ्यात मुडकं गुथेल, येड्या बाबळीत पडेल, मागून पुढून घाणीनं भरेल. आला घरात लगेच बायकोला दम देणार, घर पेटून देईन. नाडी सुटली ती बांध, घराचं मुर्दे. घर बांधणारे बांधतील ते नाडीचं पाय. दारुडी खोडीच नाही. आणि ज्या बायला दारुड्या नवरा मिळाला बाया, तुमच्यासारखं मागच्या जन्मीचं पाप कोणचं नाही. यमाची तकलीफ बरी. तो तरी एका आकडीत घेऊन जातो. यम काय पुन्हा तीनदा तकलीफ देत, पण हा खड्यावा कवा येईन. पगार झाला का 10 तारखे पोत किंगच. आपल्या कोणी नाही लागत नाही, पैशाला कोणी खात नाही. आपल्या कोणी नाही लागत नाही, पैशाला कोणी खात नाही. फाडून टाकीन आणि आखा पायजामा फाटेल. याचा पायजामा फाटेल, हा दुसऱ्याला फाडायला निघाला. म्हणजे बोलताना माणूस म्हणतो ना, तुझ्या केसाला धक्का तर त्याचं थोबाड फोडील. बोलताना का साधी बोलताय माणसं, आणि नाही सगळी केस काढी तर काहीच करीत नाही. उलटे नायाला पैसे देत, म्हणजे खोडीचं बाकी ते. नावी काय साधी नाही. मी एका दाढी करायला गेलो, दाढी त्याला म्हणलं भाऊ आपली दाढी खास झाली पाहिजे. मला महाराज आपल्याकडे सुपर ब्लेड आहे. म्हणलं असू दे बा, सुपर ब्लेड आहे म्हणलं. हा, त्याने इकडून ओढलं आणि ठेवून दिलं. मी हात फिरवला, म्हणलं बरीच खुटाळं राहिले. तो मला काय आकलीचा भाग, आता उठूनही जाता येईना, मुंडकं बांधेल होतं. मी म्हणलं काय झालं म्हणजे काही अक्कल बिक्कल. म्हणला काय, सुपर गाडी मधले स्टेशन घेत नाही. जशी आली तशी गेली. अशी खुडीचे बोलताना बोला ते माणसं, गावात बसल्या माणूस होतो वाक्का माणसं खातो का. मी दररोज सांगत असतो ना, दारुडी इस्पी कैली, वरच्या डब्यात बायकोने 5 रुपये ठेवल्या. हा 5 रुपयासाठी मांडणी मोखंडी घेईन, पण पिऊनच येईन. आणि याला बाया जबाबदारी. दारुड्या नवरा त्रास देतो ना, तुमच्या हातात सगळे, पण तुम्ही वापरती नाही. पिऊन जर आला तर फक्त वापऱ्यात घाला. 3 दणक्याचं काम आहे. सकाळीच घर लावून येणं जे हरी. बरं तो सांगेल का कधी लोकांना रात्री मला बायकून आणलं. मग एवढी मोठी नामी संधी असताना त्यांच्या मार खायचा किती सोपा प्रयोग आहे तो सांगाल. अहो किती कोडगा असू द्या ना, सांगा. झाकली 1.25 लाखाची, नुसती लाखाची नाही, झाकली 1.25 लाखाची. विठाला 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 विठाला